नमस्कार. टीव्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी साक्षी. कपाळावर भंडारा, गळ्यात हार, खांद्यावर घोंगडं आणि काखेत बकरी. हा फोटो आहे भावी IPS अधिकारी बिरदेव डोनेचा. होय, कागलातील यमगे गावचा बिरदेव डोने हा IPS झाला. विशेष म्हणजे कागलातला IPS होणारा तो पहिला व्यक्ती ठरलाय. नुकताच 2024च्या UPSCचा निकाल लागला. त्यात बिरदेवनं 551 क्रमांक पटकावलाय. अवघ्या 27व्या वर्षी बिरदेवनं मोठं यश मिळवलं. ज्यावेळी UPSCचा निकाल लागला त्यावेळी बिरदेव बेळगावात बकरी चारायला घेऊन गेला होता. इतका साधा असलेला हा बिरदेव आपल्या यशाचं श्रेय देखील मेंढी माऊलीला देऊन टाकतो. तो म्हणतो, आज मी UPSC पास झालो, हा या मेंढी माऊलीचाच आशीर्वाद. आज UPSCचा निकाल लागणार हे बिरदेवला माहित होतं, मात्र किती वाजता लागणार याची कल्पना नव्हती. मित्रानंच त्याला भावा जिंकलंच म्हणत ही आनंदाची बातमी दिली. बिरदेव आता IPS होणार म्हटल्यावर गावातील त्याच्या मित्रांनी एकच जल्लोष केला. बिरदेवनं मेंढी आपल्या कवेत घ्यावी तसं UPSCचं आभाळ आपल्या कवेत घेतलं. गरीब मेंढपाळाच्या घरात जन्मलेला बिरदेव डोने मुळातच हुशार. त्यानं आपलं प्राथमिक शिक्षण यमगेच्या विद्यामंदिर शाळेत घेतलं. त्यानंतर जय महाराष्ट्र हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झालं. त्यानं 10वी 12वी दोन्ही परीक्षेत केंद्रात पहिला येत आपली अभ्यासातील चुणूक दाखवली. 12वीत तर त्यानं गणितासारख्या अवघड विषयात 100 पैकी 100 मार्क मिळवले. पुढं इंजिनिअरिंगसाठी पुणे गाठलं. प्रतिष्ठित COEP मधून इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यावर बिरदेव UPSCचं स्वप्न उरी बाळगून दिल्लीत गेला. दिल्लीतील नामवंत क्लासेसमध्ये त्यानं प्रवेश घेतला आणि दिवसाचे 22 तास अभ्यास करून त्यानं आपलं UPSC गाठण्याचं स्वप्न साकार केलं. 2 खोल्यांचं घर आणि कुटुंब, मेंढपाळ व्यवसाय करणारं. बिरदेवासाठी हे स्वप्न काही स्वप्नातलं स्वप्न नव्हतं. बिरदेवचे वडील सिद्धप्पा यांना आपलं शिक्षण 12वी सोडावं लागलं. ते मेंढपाळीचा व्यवसाय करत कुटुंबाचा गाडा ओढत होते. वडील, आई, विवाहित बहीण, सैन्यात असलेला भाऊ वासुदेव असा बिरदेवचा परिवार. या परिवाराच्या मदतीशिवाय बिरदेवचं UPSCचं स्वप्न काही तडीस गेलं नसतं. दिल्लीसारख्या महागड्या ठिकाणी बिरदेव शिक्षणासाठी गेला होता. त्याला खर्चासाठी महिन्याला 10 ते 12 हजार पाठवणं घरच्यांसाठी देखील खूप आव्हानात्मक होतं. कधी कधी पैशाची तजवीज होत नव्हती. त्यावेळी बिरदेवला घरचे नोकरी करण्याचा सल्ला देत होते. मात्र बिरदेवाला अर्जुनाप्रमाणे फक्त UPSCच दिसत होती. त्याला खात्री होती आपण UPSC काढणारच. अखेर 3ऱ्या प्रयत्नात बिरदेव ही कठीण लढाई जिंकणारच. 5वीत असताना नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत त्याला अपयश आलं होतं. हातावरचं पोट असलेल्या कुटुंबातील पोराला नवोदय विद्यालयाचा एक मोठा आधार असतो. त्याची ही संधी हुकली. मात्र बिरदेव खचला नाही. त्यानं खेळ, TV, मोबाईल ही सगळी प्रलोभनं आपल्याला शिवणार नाहीत याची काळजी घेतली. फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित केलं. आज याच कष्टाचं चीज झालं. बिरदेव यशस्वी होणं फक्त डोने कुटुंबियांसाठी गरजेचं नव्हतं, तर ते सबंध कष्टकरी आणि गावाखेड्यात राहणाऱ्या मुलांसाठी महत्वाचं होतं. आता या बिरदेवाची प्रेरणा घेत येत्या काळात असे अनेक बिरदेव निर्माण होतील हे निश्चित. टीव्ही नेक्स्ट मराठीकडून या जिगरबाज बिरदेवाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.